पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईत शिवडी न्हावा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं। या पुलाचं भूमिपूजनही 2016 साली मोदी यांनीच केलं होतं। या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। अटल सेतूच्या परिसरात लावलेल्या प्रदर्शनाचंही त्यांनी अवलोकन केलं। या पुलाची सगळी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना दिली। पुलाच्या बांधकामात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला। शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा बळकट करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल बांधण्यात आला असून त्याचं अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतू नामकरण झालं आहे। अटल सेतूच्या निर्माणासाठी जवळपास 18,000 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला। सुमारे 22 किलोमीटर लांबीच्या या 6 पदरी मार्गाचा 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रावर आहे। हा देशातला सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल देखील आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान मार्गाने जोडता येणार आहे। मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरादरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार आहे।